Hello, guys. It's time to look beyond arrays, strings. We are having something new in C language. What is that? That is the structure. What is the structure? Now, in array, what we have seen? We have seen we can save number of elements of similar data type. Means इंटिजरचा अरे बनवतो आपण मार्क्सचा म्हणजे सपोज मार्क 5 विषयाचे मार्क सेव्ह करायचे आहेत 5 विषयाचे मार्क सेव्ह करू शकतो पण सगळे इंटिजर एकाच टाईपचे असतात म्हणजे अरे इज द कलेक्शन ऑफ सिमिलर काइंड ऑफ डेटा टाईप बट व्हॉट इज स्ट्रक्चर स्ट्रक्चर हॅज little bit different things than array. What is that? Structure are the data types. It's a derived data type which can be used to save different types of variables, items of similar type and different types. म्हणजे काय, सपोज आपल्याला एका पुस्तकाचं टायटल, ऑथर, सब्जेक्ट, बुक आय डी. टायटल स्ट्रिंग असेल, ऑथर स्ट्रिंग असेल, सब्जेक्ट स्ट्रिंग असेल, बुक आय डी काय आहे, नंबर असेल. मग ते कसं सेव्ह करायचं, त्यासाठी स्ट्रक्चर वापरू शकता. स्ट्रक्चर कसं डिफाईन करायचं, आता प्रत्येक इंटिजर व्हेरिएबल पण डिफाईन करण्यासाठी आपल्याला त्याचं डेफिनेशन आहे किंवा इनिशियलायझेशन आहे, सगळ्या गोष्टी आहेत. तसं इथं पण स्ट्रक्चरचं पण डेफिनेशन आहे. स्ट्रक्ट हा कीवर्ड वापरला जातो. स्ट्रक्चरचं टॅग म्हणजे स्ट्रक्चरचं नाव, ओपनिंग कर्ली ब्रॅकेटमध्ये नंतर मेंबर डिफाईन करायचा. ओके, आणि नंतर कर्ली ब्रॅकेट क्लोज करायचं आणि स्ट्रक्चरचं व्हेरिएबल द्यायचं आणि सेमिकोलन द्यायचं. सेमिकोलन मस्ट आहे सी स्ट्रक्चरमध्ये. सी लँग्वेजचं स्ट्रक्चर आपण बघतोय. त्याचा विषय काय आहे, स्ट्रक्ट कीवर्ड, स्ट्रक्चरचं नाव, ओपनिंग कर्ली ब्रॅकेटमध्ये सगळे मेंबर डिफाईन करायचे, क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट केल्यानंतर स्ट्रक्चरचे एक किंवा अनेक व्हेरिएबल तुम्ही बनवू शकता. स्ट्रक्ट टॅग, आता सपोज बुक्स नावाचं स्ट्रक्चर बनवलं, स्ट्रक्ट बुक्स. म्हणजे टायटल 50 कॅरेक्टरचं टायटल असेल, ऑथर 50 कॅरेक्टरचं, सब्जेक्टचं नाव 100, इंटिजर बुक आय डी, आणि त्या स्ट्रक्चरचं नाव एक व्हेरिएबल बनवलं आपण बुक नावाचं. मग त्यामध्ये आपण चेंजेस करू शकतो. तर स्ट्रक्चरचे मेंबर्स कोणते आहेत, टायटल, ऑथर, सब्जेक्ट आणि बुक आय डी. हे ह्या बुक्स ह्या स्ट्रक्चरचे मेंबर आहेत. स्ट्रक्चर्स, एव्हरी स्ट्रक्चर हॅज मेंबर्स. इन धिस आवर स्ट्रक्चर बुक, स्ट्रक्ट बुक has 4 member. First one is title, which is having 50 character long. Second one is author, which is also a 50 character long. Third one is subject, which is of 100 character long. And fourth one is integer, which is nothing but book ID. So how we can access members of structure? या स्ट्रक्चरचे मेंबर्स कसे ॲक्सेस करायचे, तर कसे ॲक्सेस करायचे तर बघूयात, दाखवतो तुम्हाला मी. खूप ऑप्शन आहेत. स्ट्रिंग कॉपी, strcpy. स्ट्रक्चर 2 व्हेरिएबल बनवले, बुक 1 आणि बुक 2. तर स्ट्रक्ट बनवले, त्याला व्हेरिएबल बनवलेला नाही. इथं आपण ते व्हेरिएबल नंतर पण बनवू शकतो. असं मेनमध्ये स्ट्रक्ट बुक्स बुक 1, स्ट्रक्ट बुक्स हे स्ट्रक्ट 2 बनवलेत. कशाचे, बुक्सचे. त्याच्यामध्ये टायटल, ऑथर, सब्जेक्ट आणि बुक आय डी हे 4 मेंबर्स असणार बुक 1 आणि मध्ये बुक 2मध्ये पण, कारण ते कुणाचे आहेत, बुक्स ह्या स्ट्रक्चरचे व्हेरिएबल बनवलेत आपण बुक 1 आणि बुक 2, असा विषय आहे. मग स्ट्रिंग कॉपी करतोय, बुक 1च्या टायटलमध्ये सी प्रोग्रॅमिंग. स्ट्रिंग कॉपी करतोय, बुक 1 ऑथर किंवा बुक 1 डॉट ऑथर इक्वल टू म्हणलं तरी चालतं, नोहा आली. बुक 1 सब्जेक्ट सी प्रोग्रॅमिंग ट्युटोरियल, आणि बुक आय डी नंबर टाकतो इथं. ओके, बुक 2मध्ये पण असं टाकतो आणि प्रिंट करायचं आपल्याला. बुक 1 टायटल पर्सेंटेजच्या इच्छा जागी बुक 1 डॉट टायटलचं असेल तो प्रिंट होणार आहे. आता हे आपण रन करून बघूयात आउटपुट काय येतं. खूप साधं सोपं आहे स्ट्रक्चर. तुम्हाला हे लिंक पण पाठवतो मी, कसं आहे स्ट्रक्चर वगैरे, तुम्हाला बघाल पण तुम्ही स्वतः पण मोबाईल, लॅपटॉप, तुमच्या मोबाईलवर किंवा कशावरही बघू शकता. एक्झिक्यूट केल्यानंतर रिझल्ट आपल्याला इथं दिसेल. ओके, 2 स्ट्रक्चर बनवलेत आपण.
बुक 1 आणि बुक 2. तर त्याच्यामध्ये टायटल सी प्रोग्रॅमिंग आलं, नाव, ऑथरचं नाव वगैरे सगळ्या गोष्टी आल्या. ओके, खूप साधं सोपं आहे स्ट्रक्चर. मी तुम्हाला ह्याची लिंक पण सेंड करतो. मी तुम्हाला ही पण पाठवतो, काय म्हणायचं त्याला आपल्याला, म्हणजे आपल्याला खूप गोष्टी गरजेच्या आहेत. म्हणजेच नोट्स पण आहे गरजेच्या, नोट्स, क्वेश्चन्स. तुम्हाला मला हे पण सांगायचं आहे, काय म्हणायचं त्याला, म्हणजे तुम्हाला खूप गोष्टी सांगायच्या आहेत. म्हणजे नोट्स द्यायचे आहेत, त्याचे असाइनमेंट द्यायचे आहेत. ओके, स्ट्रक्चर ॲज फंक्शन आर्ग्युमेंट ह्या गोष्टी एवढ्या लवकर बघणं बरोबर नाही आहे. आपण स्ट्रक्चरवरच कॉन्सन्ट्रेशन करूया. स्ट्रक्चर काय आहे, काय नाही आहे, खूप बोलायची गरज आहे. स्ट्रक्चरवर काय आहे स्ट्रक्चर, सी लँग्वेजमधले स्ट्रक्चर काय आहे. स्ट्रक्चर्स आर द कलेक्शन ऑफ द डिफरंट टाईप्स ऑफ डेटा टाईप्स. म्हणजे काय डिफरंट टाईप ऑफ डेटा टाईप आहे तिथं काय बनवलं आहे आपण. एकाचा कॅरेक्टर टाईप घेतला, एकाचा इंटिजर. म्हणजे डिफरंट टाईपचे डेटा टाईप्स आपण स्ट्रक्चरमध्ये सेव्ह करू शकतो. आरेमध्ये सेम टाईप ऑफ डेटा टाईप सेव्ह करू शकतो. असे खूप काही गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत स्ट्रक्चरच्या बाबतीत. आणि सी लँग्वेजमध्ये स्ट्रक्चरला खूप महत्त्व आहे सी लँग्वेजमध्ये. स्ट्रक्चर्स हॅज सो मच इम्पॉर्टंट इन सी लँग्वेज. ओके, आपण आता पॉइंटर टू स्ट्रक्चर एवढ्या गोष्टी एवढ्या फास्ट बघण्याची गरज नाही आहे. स्ट्रक्चर ॲज अ फंक्शन बघितलं नाही आपण, त्यामुळे स्ट्रक्चर ॲज अ फंक्शन आर्ग्युमेंट पण बघू शकत नाही. ओके, ठीक आहे. हा आपण थांबूया तिथं. तुम्हाला अडचणी असेल तर यूट्यूबच्या कमेंट करत चला, मी उत्तर देईन. कमेंट डिलीट करत जाऊ नका प्लीज. कमेंट केली म्हणजे माझ्याकडे रेकॉर्ड राहतं की तुम्ही प्रश्न विचारला, उत्तर मी दिलं. ओके, थँक्यू, बाय.